समजत असताना दादा म्हणत होता का हे विषय कोणाला म्हणजे असं वाटत असेल का हे काय छोटे छोटे काय अक्षरे लिहिलेत, नाक कान अवयव हे ते असं वाटत असेल, पण यांचं गांभीर्य खूप मोठं आहे. या सगळ्या विषयाचं गांभीर्य मोठं आहे. आपण टीव्ही पाहिली का? टीव्ही पाहिली सगळ्यांनी, मोटरसायकल पाहिली, फोर व्हीलर गाड्या पाहिल्या. आपल्याला बसायला किती कम्फर्टेबल वाटते मस्त गाडीमध्ये बसलं तर. टीव्ही पाहताना फक्त रिमोट कंट्रोलच्या 2 बटन जरी दाबल्या तरी आपल्याला कसं वाटतंय, एकदम काय पाहिजे, कोणती न्यूज पाहिजे, कोणतं पिक्चर पाहिजे, कोणती सिरियल पाहिजे, पटकन आणि अशी स्क्रीन मस्त लागलं. परंतु आपण हे कल्पना केली का कधी, का त्या टीव्हीच्या अंदर काय काय आहे? एक छोटासा एक फ्यूज जरी गेला किंवा एखादी एक तिथले अनेक कंडक्टर वगैरे जरी गेले तर टीव्ही दिसणं बंद होते. लक्षात आलं? आपण मोबाईलवर बोलतो, इलेक्ट्रॉनिकचं साधन आहे, मोबाईलवर बोलतो. मोबाईलचं बाह्य कव्हर आणि हे ते कव्हर दिसते, ते बॉडी दिसते, किती सुंदर मोबाईल आहे, अट्रॅक्शन वाटतं. परंतु त्याच्या अंदर कधी आपण डोकावून पाहिलं का? कारण आपल्याला ते माहित नाही, कधी बघितलं नाही. ठीक आहे, मोबाईल आणला, आपलं काम नाही तेवढं. ते इंजिनियरचं असेल, मेकॅनिकलचं असेल, बिघडलं तर आपण त्यांच्याकडे घेऊन जातो आणि ते दुरुस्त करून आणतो. परंतु तो मोबाईल चालते, तो मोबाईल फक्त बाह्य याच्यावर चालते का? नाही. इंटरनल ज्या सगळ्या सिस्टीम्स आहेत त्यांच्या, छोटे छोटे वायर्स आहे, छोटे छोटे कंडक्टर्स आहे, छोटे छोटे असं एक आपण यकीन करू शकत नाही, त्याच्यातला एक छोटासा पार्ट केला तर सिस्टीम बंद होते. करेक्ट? आता हे जे फळ्यावर हे सगळं हे जे लिहिलेलं आहे भंतेजींनी, हे काय आहे? ते आपण आपलं शरीर आहे इथे रेखाटलं. एवढंच नाही, आणखी मोठं आहे. हे आणखी मोठं आहे. हे शरीर इथे रेखाटलेलं आहे. आणि हे जोपर्यंत याच्याबद्दल आपण सजग होत नाही, सतर्क होत नाही, याच्याबद्दल सतर्क होत नाही आणि हे आपल्याला समजत नाही, तोपर्यंत आपण सामोरं जाणार नाही. आपल्याला काय वाटतं, हे तर सरळ आहे, आपण लहानपणापासून आता आमचं 17-18 वर्ष आहे, आम्हाला नाक माहित आहे, डोळे माहित आहे, डोळ्याचं पायाचं काम आहे, कान माहित आहे, कानाचं ऐकण्याचं काम आहे, हे तर आम्ही शिकलो आहे शाळेत. परंतु ते शिक्षण वेगळं आणि इथे आपण शिकणार आहोत. तर हे पहिली ओळख आहे आपली, ही पहिली आपली ओळख आहे आणि हे सगळं मनुष्याच्या अंदर आहे. आता मनुष्याच्या अंदर हे बाह्य अवयव आहे मनुष्याचे, हे सगळे दिसते आहे. परंतु एवढेच आहे का? पुन्हा इंटरनल अवयव आहे, हार्ट आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, लहान आतडे आहे, मोठे आतडे आहे, ते सिस्टीम आहे. त्या सिस्टीम मध्ये जे चालत आहे आपण इंटरनल, म्हणून आपलं शरीर चालत आहे. त्या सिस्टीमच्या बाहेर एखादी घटक जर झाला, एखादी ऍक्सिडेंट झाला, काही झालं आणि एखादी तो त्या सिस्टीम मधून, एखाद्या नस मधून किंवा काही तो दुसरा स्त्राव बाहेर पडला त्याच्या सिस्टीमचा, तर माणूस आजारी पडते, दवाखान्यात जावं लागते. बरोबर आहे? तर हे सिस्टीम जे आहे, तर हे ते आपल्या शरीराची सिस्टीम आहे. हे पाया आहे आपण जे शिकणार आहोत त्याचा. म्हणजे हे जे अवयव आहे, जे सगळे आपण वस्तू आहेत, हे सगळं आपण विचार करत आहोत, हे माइंडला ट्रेस करत आहोत. आपण माइंडला ट्रेस करत आहोत, आपल्या चित्ताला सतर्क करत आहोत. आपलं जे चित्त आहे, मन जे म्हणतो आपण, मनामध्ये ताकद आहे. मन खूप, आपण सांगितलं, कालही सांगितलं, आज सकाळी पण बोललो, मन तुम्हाला सर्वश्रेष्ठ इंद्रिय मन आहे. हे जे सगळे जे इंद्रिय आहेत ना, त्याच्यासारखं मन हे सर्वश्रेष्ठ इंद्रिय आहे. आणि त्या इंद्रियाला आपण कसं बनवायचं, तर हे कसं बनवायचं? सजगता, सतर्कता, म्हणजे एनी टाइम सतर्क. म्हणजे आपण आता जसं आता विषय सूचीप्रमाणे हे आपण हे बघितलं, म्हणजे हे सगळे म्हणजे काय काय कोणत्या याचं काम आहे ते. आता विषय सूचीप्रमाणे वस्तू, आता भंतेजीनं सांगितलं वस्तू कशा कशा आहे, ते एक उदाहरण आहे. तर याला तुम्ही तुमच्या आकलनामध्ये, तुमच्या आपल्या स्वतःच्या, म्हणजे जेवढं माइंड चालवणार तेवढं तुम्हाला त्याला विस्तृत करता येईल. आणि जेवढं तुम्ही त्याला विस्तृत कराल तेवढं तुमची एक स्मरणशक्ती आणि हे जे आहे ना तुमच्यामध्ये, प्रत्येक, आता हाच विषय जर असेल, इथे आपण 10-15 लोक बसलेले आहोत, प्रत्येक माणूस त्याला एक वेगळ्या टोकावर घेऊन जाईल, ज्याची जेवढी क्षमता असेल, जेवढी बौद्धिक क्षमता असेल, विचार करण्याचे विजन ज्याची असेल. तुम्ही ज्या ज्या राईट्स अँगलने विचार कराल. आता जसं वस्तू आपण बघितलं, एक वस्तू आहे टेबल. आता हे वस्तू आहे, आता समजा आपल्याला ते वस्तू दिसते, आपण टेबल आहे म्हणून सांगतो, पुस्तक आहे म्हणून सांगतो. एखादी आंधळा मनुष्य आहे,
उदाहरण घेऊ आपण. तर त्याला विस्तृत करायचं आहे, तुम्ही कोणत्या अँगलने विस्तृत करू शकता. आंधळा मनुष्य आहे, आंधळ्या मनुष्याला तर काहीच दिसत नाही, परंतु तो टेबल आहे म्हणून सांगतो. कारण स्पर्शाने सांगतो. आणि तो काऊन सांगतो? त्याला दिसतो का? पहिला स्पर्श झाला तर सांगेल का? नाही. परंतु त्याला एखाद्या आंधळ्याने पाहिला, त्याला हात लावून पाहिला, हे सगळं पाहिलं, आणि त्याला कोणीतरी डोळस माणसाने सांगितलं हा टेबल आहे. आणि तेव्हापासून त्याने आपल्या स्मरणमध्ये ठेवलं का हा टेबल असा असतो, याला टेबल म्हणतात. राईट. तर तशासारखा ह्या ज्या वस्तू आणि हे सगळे आहे ना, अशा प्रकारे ते त्याचं विस्तृतीकरण करता येते. आता स्पर्श आपण इथून घेऊ. आपण स्पर्शाचं आहे, त्यांना सांगितलं टेबल आहे म्हणून, कारण त्या आंधळ्या लोकांना स्पष्ट झाला. एक दृष्टांत आपण ऐकला असेल. आपण सगळ्यांनी क्लासमध्ये, एक गाव असते, गावामध्ये एक हत्ती जातो. हत्ती गेल्यानंतर इतका अवाढव्य असतो की त्याला हत्तीला एका वेळेस पाहता येत नाही, टेबलला पाहता येते. मग ते वर्णन कसं करतात? एखाद्याला पाय मिळाला तर असं म्हणतो का हत्ती आहे. हत्ती सांगला जातो, शब्द त्याच्या कानावर पडले, परंतु तो खांबासारखा आहे. पाठीला हात लावतो तो भिंतीसारखा आहे, परंतु तो पुष्ट्याला कानाला हात लावला तर सुपासारखा आहे, सोंडाला हात लावला तर मुसळासारखा. हा दृष्टांत. आपण या दृष्टांतमधून आपण काय शिकतो? तो दृष्टांत आहे. दृष्टांतमधून काय शिकतो आपण? त्या दृष्टांतमधून आपण हे शिकतो की ते आंधळे जरी असेल तरी पण ते त्यांचा आपली म्हणजे कल्पनाशक्ती त्याला वाटवतो का इतक्या मोठ्या अवयवानंतर त्याला हत्ती म्हटलं जाते. इतके इतके मोठे पाय, इतकं सुपासारखे कान, असा हत्ती असतो. पण त्याला आकार त्याला माहित नाही, परंतु असा असतो, तो कल्पना करू शकतो. अनेक बाबीमध्ये आपल्याला कल्पना, तर्कशक्ती वाढवायची आहे. तर्कशक्ती वाढवायची आहे, आपल्याला विजन वाढवायचं आहे प्रत्येक शब्दाचं. आता स्वाद, गंध, म्हणजे ते जसं आता चव आहे, चव आपण म्हणजे स्वाद जिभेला लावल्याबरोबर कोण त्याला हे खारट आहे, तिखट आहे, आंबट आहे, गोड आहे कोण सांगतो? ते प्रक्रिया होते माइंडमध्ये आणि आपल्या सगळे. जीभ नाही सांगत. जीभ हे घेते आणि ते सेन्सेशन तिकडे माइंडला देते आणि मग तो लगेच. तर हे किती झटपट क्रिया होते. आता ही क्रिया कुठे होते? माणसाच्या शरीरात होते, क्षणिक. आपल्याला हे आणि हे जे आहे ते शरीर आहे. आता आपल्याला टीव्ही मध्ये बाहेर मध्ये काय दिसत असेल तरी पटकन टीव्हीचे बटन दाबल्यासारखं तिथला डायरेक्ट थ्रू हे दिसते. हे कशाचे शोध आहे? हे विज्ञानाचे शोध आहे. आणि शरीर हे विज्ञान आहे. आणि हे माणसाने लावलेले शोध आहे. हे कुठून लावलेले शोध आहे? माणसाच्या चित्तामध्ये त्याने कल्पनाशक्ती अशी विकसित केली. आणि विकसित करून करून अवयवातून, माणसाच्या अवयवातून आणि प्राण्यांच्या अवयवातून मग हे असे तर्कसंगत आणि विचार, विजन, याच्यातून ते शोध लागले. आपल्याला त्या प्रकारे थिंकिंग करायचं आहे. आपल्याला मनुष्य बनवायचं असेल. आता मनुष्य बनायचं आहे आपल्याला. आपल्याला कोणता मनुष्य बनायचा आहे? सर्वश्रेष्ठ, जे बुद्धांनी सांगितलं. बुद्धांनी सांगितलं सर्वश्रेष्ठ मनुष्य. सर्वश्रेष्ठ मनुष्य कोण? जो स्वकल्याण करतो आणि दुसऱ्याच्या पण कल्याणासाठी उपयोगात येतो, असा सर्वश्रेष्ठ मनुष्य. म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ मनुष्य बनवायचं. स्वकल्याणासोबत दुसऱ्याचं कल्याण जर साधायची माणसाच्या चित्तामध्ये, मनामध्ये इच्छाशक्ती दृढ झाली तर तो स्वतःसाठीही काहीतरी करतो आणि दुसऱ्यासाठीही करतो. नाही तर मग स्वतःसाठी म्हटलं तर तो थांबतो, त्याचं विजन छोटं होते. म्हणून विजन मोठं ठेवायचं. मी काहीतरी बनणार आणि मी बनल्यानंतर मी दुसऱ्याच्या कल्याणासाठी पण काहीतरी करणार, हे इच्छाशक्ती प्रबळ करणार. म्हणजे त्याला आपण ते आपल्याला शिकायचं आहे, ते आपल्याला बनायचं आहे. आणि हे कमी वयात. आता कोणी म्हटलं, तो दादानं म्हटलं मला डॉक्टर बनायचं आहे, 12वी झाला, नीटची तयारी करत आहे, त्याला बनायचं जर आहे ना डॉक्टर, तो बनणारच. पण बनण्यासाठी, डॉक्टर बनण्यासाठी ही जे आपण थिंकिंग करत आहोत, अभ्यासाचं सगळं हे बुद्धाच्या विचारसरणीमध्ये आपण पाहणार आहोत. पुन्हा बुद्धाची जशी बाबासाहेबाची ज्ञान साधना आहे, बुद्धाची ज्ञान साधना होती. बुद्धाची ध्यान साधना शिकवली नाही, फक्त आपल्याला एकच शिकवलं, डोळे लावून बसा आणि ध्यान करा. पण ते कुठं ध्यान जाते, काय जाते, काहीच माहित नाही. ध्यान असं करा का शरीर तर आपल्याला, हे शरीराच्या इंटरनल ऑर्गन्स मध्ये आपण ध्यान करत आहोत. आज आपण ध्यानच करत आहोत, परंतु हे डोळे लावून करत नाही, डोळे उघडे ठेवून ध्यान करत आहोत. एक एक गोष्ट आपण समजून घेत आहोत. म्हणजे हे लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर हे गंध आहे. आता आपण म्हणतो गंध, कोणीतरी म्हटलं का नाक काय गंध श्वास घेणे आणि एवढ्या पुरता मर्याद नाही. नाकाचं कार्य सुंगणं जरी असेल तरी पण नाकाचं आणखी कार्य आहे ना. नाक बंद करून ठेवा बरं, किती वेळ राहू शकता? नाही राहू शकत ना. म्हणून नाकाचं प्रत्येक अवयव हे महत्वपूर्ण आहे. एकही अवयव असा नाही आहे. आपल्याला माहित आहे, आपण इथे बसून आहोत, आपली आई म्हणा किंवा आजी म्हणा, पटकन म्हणजे काही बनवत असेल तर काय बनवलं, काय जडलं, अरे भाजीचं जडलं का, कशानं, म्हणजे हे तर्कसंगत, म्हणजे माणसाची सतर्कता. नाहीतर मग तिकडे आहो, आपलं लक्ष नाही आहे, कुठेतरी कोणत्या विषयात गुंगा आहो आणि जळलं त्याचा कोळसा झाला तरी माहित नाही. म्हणजेच काय आहो, पण सतर्कता नाही आहे. म्हणजे आपण क्लासमध्ये बसून आहोत तर इतकं सतर्कता पाहिजे आपण कुठं काय चालू आहे. म्हणजे त्याच्यामुळं मनुष्य जो आहे ना विकसित होतो, डेव्हलपमेंट होतो. म्हणजे रस्त्यानं चालत आहोत, आपण रस्त्यानं चालत आहोत, आपल्याच धुंदीमध्ये चालत आहोत नाही. सजग, सतर्कता म्हणजे हे जे आहे ना, हे जसे म्हणजे कान आहे, नाक आहे, तर ह्या रस्त्यानं चालताना मनुष्याला कामी येते. रस्त्यानं चालत आहोत, रस्त्यानं चालता काय कुठे जडलं आहेत, कुठे आवाज आलेला आहे, जडलं असेल तर नाकाला म्हणजे सुगंध येईल, दुर्गंध येईल आणि पटकन गाडीमध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे, पेट्रोल कुठेतरी लीक झालेलं, पेट्रोल पडल्याचा वास येतो. म्हणजे ह्या ज्या बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, ह्या छोट्या गोष्टी माणसाला सावध करते, सजग करते आणि त्याच्यापासून मोठी दुर्घटना होण्यापासून वाचते. चालत आहो रस्त्याने, कानाने ऐकायला आलं, बाहेर तिकडे कुठेतरी आवाज आला मोठा, म्हणजेच आपण डोळ्यांनी समोर पाहत आहोत, परंतु कानाने आवाज आला, म्हणजेच कानाने आवाज आला म्हणजे काहीतरी पाठीमागे वाहन येत आहे आणि पाठीमागे वाहन येत असल्यामुळे आपण सजग झालो, आपली साईड घेतली आणि आपल्या साईडला जातो. तर ही सजगता जी आहे, ही सतर्कता माणसाच्या जीवनामध्ये, तर त्याच्यासाठी हे सगळे अवयव जे आहेत, हे एकही अवयव असा नाही आहे, ते अवयव आपल्याला म्हणजे हे छोटे छोटे हे शब्द जरी इथे लिहिले ना, ते शब्द खूप महत्वपूर्ण हे देते. त्याला तुम्हाला विझन करावं लागेल, त्याची महत्वपूर्णता, महत्व ते काय काय आहे. शब्द आहे, शब्दाने माणसाला काय, शब्द माणसाला घडवते. आपण फक्त एवढे शब्द पाहिले, चुकीचं बोलायचं नाही, वाईट बोलायचं नाही, हे तर आहेच, माणसाचं हे बनवते. घरी प्रेमानं बोलायचं, जोरात आवाज बोलायचं नाही, माझ्या शब्दानं कोणी दुखावणारच नाही, याची दखल घ्यायची, याची काळजी घ्यायची, स्पष्टता ठेवायची. आपण पहिलंच म्हटलं, परिचय करून देत असताना भंतेजीनं स्पष्टता, स्पष्ट शब्द आणि बॉडी लँग्वेज मधून बोलत असताना सगळे, म्हणजे हे आपल्याला शिकायचं आहे. आज नसेल आपल्याला, परंतु ते गुण आपल्याला अवगत झाले पाहिजे. शब्द म्हटलं तर एखाद्याला कविता करता येतो शब्दातून, तुम्हाला वाचन होते शब्द, तुमचं कॅरेक्टर एकदम अप होईल. एखाद्याला कविता करता येते, एखाद्याला सुंदर असं गाणं बोलता येते शब्दाच्या याच्यातून, आवाजातून. शब्द आहे ना ते, म्हणजे असे अनेक शब्दाची रचना जर झाली तर माणसाचं एक विजन, माणसातला डेव्हलपमेंट. आणि आपण काय करत आहोत इथे, कशासाठी आलो आपण आपल्याला ग्रोथ करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी. आणि हे असे ट्रेनिंग कॅम्प इथून शब्द, आता एक कविता असेल म्हणजे किती मोठे शब्द त्या कवीनं रचलेले आहे. शब्दांनी पेटले जातात घरे दारे देशांचे माणसं आणि मन. देश कोण पेटवतो? जाळपोळ कशी होते? जाळपोळ कशी होते? दंगा कसा होते? त्याची न्यूज जो असते तो शब्द असते ना. अरे कोणीतरी तिथे हिंदू मुसलमानावर, हिंदूंना काहीतरी छेडखानी केली, कुठेतरी दिल्लीला घडते, इथले लोक तिथे, म्हणजे असा शब्द कानावर पडतो. म्हणून म्हणतात शब्दांनी पेटले जातात घरे दारे देश असनी माणसे आणि मन. शब्द विजवितो आगही शब्दांनी पेटलेल्या माणसाची. आणि त्याच्यावर शब्दांनीच माणसं पेटलेत आणि शब्दच आगही विजवते. कशामुळं? प्रेमळवाणीमुळं, प्रेमामुळं. म्हणजे अशा प्रकारची जे शब्द विजवतो आगही शब्दाने पेटलेल्या माणसाची. शब्द नसते तर पडल्या नसत्या आगीच्या थिनग्या, वाहिले नसते आसवांचे महापूर, आले नसते जवळ कोणी, गेले नसते दूर दूर. शब्द नसते तर म्हणजे शब्दाला आपण असं विस्तृत करू शकतो. म्हणजे हे सगळे ज्या गोष्टी आहेत ना, तुमच्या विजन मध्ये जेवढं जेवढं तुमच्या माइंड मध्ये येईल तेवढं तेवढं
आपण हे करू शकतो. आणि एकंदरीत इथे रेखाटलेलं जे आहे आपलं शरीर आहे, शरीरातले अवयव आहे, प्रत्येक अवयव आहे त्याला नाव दिलेलं आहे आणि हेच आपल्याला मोठं करणारे आहेत, हेच आपल्याला संयम देणारे आहेत, हेच आपल्याला मोठं करणारे आहेत. हे आपण समजून घ्यायचं. आणि म्हणून हे भंतेजीनं सांगितलं का मी शेवटचं चॅप्टर पहिलं घेतलं तर आपल्याला समजायचं. आणि नंतर मग आपण बुद्धाचं बाबासाहेबांचं इतर बाब आहे आणखी टप्प्याटप्प्याने आपण समजून घेऊया. सतर्कतेला किती महत्व आहे. सतर्कता म्हणजे सजगता, सावधानता. आणि सावधान धम्मामध्ये सावधानता सांगितलेली आहे. धम्मामध्ये काय सांगितलेलं आहे सावधानता? सजग राहणे. सजग राहणे म्हणजे प्रत्येक वेळोवेळी प्रत्येक क्षणाला सजगता. म्हणजे अशी सजगता बुद्धाने सांगितलं तर क्षणेक्षणी. म्हणजे आपण असं वाक्यच आहे ते, चालतानी, बसतानी, उठतानी, झोपतानी, फिरतानी, झोपतानी सुद्धा सजगता. म्हणजे ऍक्च्युली आपण जर बिछाण्यावर पडलो म्हणजे ध्यानाचा आणि ज्ञानाचा एकमेकासोबत जोड आहे, परंतु आपल्याला ज्ञान साधना सांगितली नाही कोणी, ध्यान साधना खूप सांगत आहे. परंतु अशी ध्यान साधना सांगत आहे की आपल्याला म्हणजे पूर्ण गार करून टाकते, थंडगार. म्हणजे डोळे लावून बसा 10-10 दिवस, 8-8 दिवस. आज आपण इथे बसत आहोत, आपण काय करत आहोत? आपण ध्यान साधना पण करत आहोत, ध्यान साधना पण करत आहोत. म्हणजे भंतेजीनं सकाळी सांगितलं की 3 घंटे आपल्याला बसायचं आहे. म्हणजे 3 घंटे बसायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? 3 तासपर्यंत आपण एका जाग्यावर चित्त एकाग्र करून बसण्याची कॅपॅसिटी आपल्याला ग्रोथ करायची आहे. नाहीतर आपण जनरली एखाद्या ठिकाणी बसा म्हटलं तर आपण बसू शकत नाही ना. पिरियड राहते 1 घंट्याचा, शाळेमध्ये शिकतो तरी. नंतर लगेच दुसरा टीचर येते, 10-15 मिनिटाची गॅप मिळते आणि नंतर पुन्हा थोडस आपण सावध होतो. परंतु आपल्याला 3 तास कंटिन्यू बसायचं आहे इथे. आणि जे काही आपले नॅचरल असेल, नॅचरल कॉल असेल, हे असेल, त्याला सुद्धा कंट्रोल करायचं आहे. कंट्रोल करू शकतो पण आपण चित्त जर अस्थिर असेल तर ह्या सगळ्या बाबी होणार नाही. पण चित्त जर स्थिर असेल, चित्त जर सुकोमल असेल, चित्त आपलं मन जे आहे एक एकाग्र असेल एखाद्या विषयाला घेऊन, ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आणि हेच आपण या ठिकाणी बघत आहोत. आता भंतेजींना सतर्कता हा सब्जेक्ट मध्ये हे जे आपण मगानी पाहिलं आपण हे सगळे, तर हे काय आहे? मनुष्याचं शरीर आहे. हे आपल्याला कान, नाक, डोळे हे शरीर आहे. त्याच्यानंतर ह्या सब्जेक्ट आपण शिकलेला नाही. म्हणजे मनाच्या ह्या बाबी आपण भंतेजीला आता सांगणार आहे डिटेल्स मध्ये. वेदना, संध्या, संखारा आणि विया. आपण म्हणजे हे अवयव पाहिले आहेत, बाह्य अवयव आहेत. हे अवयव जेवढे आपल्याला एवढं वाटत आहे फक्त की डोळ्याचं काम आहे देखणं, म्हणजे कान सुनणं, नाक सुंघणं, जिह्वा स्वाद, त्वचा स्पर्श. सिर्फ इतना ही नहीं, तो अपने को उससे डिटेल्स में देखना है, एक विजनफुल दृष्टिकोण से देखना है. और हर एक आदमी का विजन अलग अलग हो सकता है. उसको आप इतना बड़ा बना सकते हैं, आपका विजन जितना बड़ा रहेगा, जितना पढ़ाई है, जितना सोच है, तो कहाँ पे डिपेंड है? वो अपने चित्त पे, मन के ऊपर डिपेंड है. किसी का मन एकदम छोटा है, इधर ही घूम रहा है क्लासरूम में. किसी का मन क्लासरूम के बाहर जाके क्या देख के आ रहा है, दुनिया में देख के आ रहा है, जो जो दिखता है इधर आ रहा है. लेकिन हमको उस मन को सूक्ष्म बनाना है. सूक्ष्म कैसा बनाना है? उसको धारदार बनाना है. और वो मन हमारी ये क्लासरूम में घूमते हुए हमारे जो पढ़ाई करते हैं उसी में एकाग्र करना है. वो पढ़ाई के समय में भी ऐसा करना है, पढ़ाई के समय में भी ऐसा ही करना है. मन एक जगह स्टेबल नहीं रहता. मन कहीं पे भी, शरीर रहेगा लेकिन मन कहीं रहेगा, और मन कहीं रहेगा, शरीर कहीं रहेगा, आप इधर देख रहेगा, कुछ पल्ले में नहीं पड़ेगा. तो एकाग्र करना है, उसको कंट्रोल करना है. और ये कंट्रोल करने की तरीका उसको डेवलप किया जा सकता है, उसको शार्प किया जाता है, डेवलप किया जा सकता है.
तो कैसा डेवलप करेंगे? उसको डेवलप कैसा करेंगे? तो उसको एक एक सब्जेक्ट को हमें रुचि लेना है, इंटरेस्ट लेना है। अभी आंख का काम है देखना, तो क्या देख सकते हैं हम, और चित्त को क्या देख सकते हैं? नहीं तो आपका काम है देखना, देख लिया, लेकिन आप उसको विजन लगाओ, अपना तर्क लगाओ, क्या क्या है। जैसे वस्तु ये है, बताया वस्तु है, तो वस्तु के रूप में सिर्फ टेबल का दिखाया है, पुस्तक का दिखाया, तो हर चीज को हमें देखना है आंख से, तो वो याद आना चाहिए। कब पे भी कितने भी दिन हो गए, कुछ भी हो गए, बाबा साहब को कैसा पता चला था? बाबा साहब का एग्जाम्पल दिया, पूरा 40,000 किताब है तो भी वो एक किताब को अपने ननक को पिए को बोलते थे, ननक चंद वो किताब में, वो कपाट में वो नंबर का किताब है, उसमें बाबा साहब को जो लगता है उसका रेफरेंस के लिए तो वो किताब मंगाते थे। तो वो कैसा डिवाइड हुआ? एकाग्र से हुआ, ध्यान इधर उधर नहीं गया, एकाग्र ध्यान हुआ करके वो डेवलप हुआ। तो ये जो गुण है वो आदमी में अगर विकसित हुआ, डेवलप हुआ, तो आदमी कुछ भी कर सकता है। इतनी ताकत हमारे अंदर में है, हमारे चित्त में है। तो चित्त का ये जो भंते जी ने बताया था कि ये शोध जो है, ये शोध किसने लगाया सबसे पहले ये दुनिया में? तथागत बुद्ध ने लगाया। और बुद्ध की ये साधना जो है, ये साधना डेवलप होके ये साइंस डेवलप जो हुआ उसका परिणाम है। क्योंकि जितने साइंस अभी हुए हैं ना, तो अनेक साइंटिस्ट अलग अलग लोग बोलते हैं कि हम ये विज्ञान का शोध इसीलिए कर पा रहे हैं कि हम भारत देश के उपकार मानते हैं, क्योंकि भारत देश से बुद्ध के तत्वज्ञान से हमको जीरो का शोध मिला। कौन सा? जीरो। अगर जीरो, शून्य का शोध नहीं मिलता तो हम साइंस को डेवलप नहीं कर पाते। तो ये शून्यता, तो ये इसी में हमको खुद को डालना है, खुद को डालना है, खुद को यहां तक भी लेना है, और ये परिसर भी बहुत बड़ा करना है, अंदर में व्यापक भी होना है और शार्ट भी होना है। हम अगर क्लास में बैठे हैं तो एकाग्र एकदम पॉइंट जैसा है, यहां आना चाहिए, यहां ऐसा आ सकते हैं शार्प। इसीलिए ये जो सभी बातें हैं, ये जो बातें बताई है, ये इंद्रिय के प्रति सतर्कता। अभी ये इंद्रिय के प्रति सतर्कता तो कैसे? हमारी जो इंद्रिय है, ये जो इंद्रिय है, इंद्रिय के प्रति सजगता। तो आंख है, आंख के प्रति सजगता। अपन ने ये सवेरे एक उदाहरण देखा था कि ये जो है ह्यूमन बॉडीज है, ये ह्यूमन बॉडीज है। जैसे टीवी के अंदर में अलग अलग बाह्य रूप दिखता है, बॉडी का बाह्य रूप दिखता है, लेकिन अंदर में क्या है? सब बुद्ध साहित्य पढ़ोगे तो सब बुद्ध उसमें बताएगा क्या क्या है, कितनी गंदगी है। बुद्ध उदाहरण देते हैं, बताते हैं। एक लड़की, एक भंते आनंद जब चारिका करते रहते हैं, तब एक लड़की उनके उधर फिदा होती है, और जहाँ जहाँ जाता है उसको देखते 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 उनके बगल में कि ये लड़के के साथ मुझे शादी करनी है। तो फिर ये केस बुद्ध की तरफ जाते हैं, तो बुद्ध उनको समझा के बताता है, तो उनका कौन से अंग पे प्यार करती है, तो उसका कौन सा अंग तुमको पसंद है। तो एक एक बोलते हैं, तो बुद्ध बोलते हैं उनको कि ये तो दुर्गंधी की खान है, ये शरीर। फिर ऐसा एक एक बोलते बोलते जाते हैं, तो ये शरीर ही दुर्गंधी है, ये सब ढका हुआ है, ये त्वचा से, ये से सबसे ढका हुआ है। जैसा हम टीवी, गाड़ी देखते हैं, अंदर में कितना सारा है। तो एक चीज भी खराब हो गई तो हम क्या करते हैं? कोई चीज बाहर से अगर लेने जाते हैं मार्केट में, तो अपन क्या देखते हैं? कौन से कंपनी का है, लोकल तो नहीं है, लोकल मेड है तो विश्वास नहीं करते। अच्छा टाटा का है, अच्छे कंपनी का है, रेपुटेड कंपनी का है, फिलिप्स का है, तो बोलते हैं ठीक है, दर्जेदार है, तो वो खरीदते हैं। लेकिन हमारे में ये सब चीज है, हमारी अपनी है, उसको दर्जेदार बनाना, उसको क्वालिटी वाइज बनाना किसका काम है? हमारा काम है। हमारे अंदर के ऑर्गन्स को, कौन से ऑर्गन से क्या डिस्टर्ब होता है? नशा से क्या डिस्टर्ब होता है? जब अपन नशा करते हैं, कोई भी नशा जब करते हैं तो उससे डिस्टर्ब क्या होता है? पंचशील बताएंगे भंते जी, मैं भी बताऊँ तो सब्जेक्ट को छेड़ेंगे नहीं।
तो पंच ये नशा का अगर करते तो नशा से क्या ऑर्गन्स हमारा बिगड़ जाता है। हमसे सबसे पहले स्मरण शक्ति, सोच की शक्ति बिगड़ जाती है नशा से। कोई भी नशा हो, शराब का ही नशा जरूरी नहीं है, कोई भी नशा, जिस चीज को बार बार आदमी को आदत लग जाती है, मोबाइल का नशा, शराब का नशा, तंबाकू गुटखे की नशा, बाहर घूमने की चिंता, घर में नहीं रहना, बाहर ही जाना, दोस्त के साथ जाना, दोस्त के जाना, रात बेरात, ये नशा, घर में कम रहना, दोस्तों के साथ रहना, बैठे रहना, ये नशा। तो ये चीज जो है एक प्रकार की, तो ये आदमी को वीक बनाती है, आदमी के ये अंग जो है इंटरनल ऑर्गन्स को वीक बनाती है। और एक ऑर्गन्स अगर वीक बन गया तो धीरे धीरे उसको दूसरे ऑर्गन्स को भी डैमेज करती है, और डैमेज का सिलसिला ज्यादा चलते रहता है। ऐसे तरह से जैसे एक आधी टीवी, एक आधी गाड़ी वगैरह, एक पार्ट खराब हो गया तो गाड़ी धीरे धीरे बहुत खर्चा लगता है, मेडिकल उसमें गैरेज में लेके जाना पड़ता है, फिर बाद में बोलता है गैरेज वाला कि ये गाड़ी बहुत खर्च आएगा, उससे अच्छा बदला दो। हमारा शरीर बदल सकता है? शरीर नहीं बदल सकता है। इसीलिए हमारे पूरे शरीर के जो ऑर्गन्स है छोटे छोटे छोटे, उसके जो अगर उसको प्रिकॉशन लेना है तो हमको हर एक चीज की प्रिकॉशन लेना होगा और उसको साबित करना होगा, उसको हेल्दी बनाना होगा। अभी हेल्दी, चित्त को हेल्दी बनाना है, मन जो है, मन को हमें हेल्दी बनाना है। और जब अगर मन हेल्दी होगा तो हमारा पूरा शरीर हेल्दी होगा।